सर्वप्रथम आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये जे पत्रकार बांधव उपस्थित आहेत त्या सर्वांचं आजच्या पत्रकार परिषदेत मी स्वागत करत आहे। त्याचबरोबर काल 19 फेब्रुवारी मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांची 7वी जयंती होती। त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे। साथियो, आज भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या संघटनांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत। पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण म्हणजे की 22 फेब्रुवारी 2026 रोजी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावरती या चारही संघटनांच्या वतीने आपण राष्ट्रव्यापी विशाल महारॅलीचे आयोजन केलेलं आहे आणि या रॅलीसाठी संपूर्ण भारतभरामधून, प्रत्येक राज्यामधून, प्रत्येक जिल्ह्यामधून लाखोच्या संख्येने समाज आणि कार्यकर्ते दाखल होणार आहेत आणि आपल्या या धाराशिव जिल्ह्याच्या माध्यमातून सुद्धा शेकडोच्या संख्येमध्ये कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने उद्या रवाना होणार आहेत। आता हे पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण म्हणजे की 26 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025 या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये बामसेफचं 45वं राष्ट्रीय अधिवेशन ओडिशा राज्यामध्ये कटक या जिल्ह्यामध्ये होणार होतं। याच्या सर्व परवानग्या बामसेफ भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आपण घेतलेल्या होत्या, परंतु राष्ट्रीय अधिवेशन 2 दिवसावरती आलेलं असताना RSS या संघटनेच्या माध्यमातून ओडिशा सरकारकडे पत्रव्यवहार केला गेला आणि त्या पत्रव्यवहाराची दखल घेत ओडिशा सरकारने आपल्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी यावेळेस नाकारली। करोडो रुपये आपण त्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीच्या अनुषंगाने आवडणे त्या ठिकाणी लावलेले होते आणि लाखोच्या संख्येने कार्यकर्ते ओडिशाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली होती। मध्ये बाय प्लेन असेल, बाय ट्रेन असेल, बाय रोड असेल आणि तोही लाखोचा खर्च कार्यकर्त्याच्या पाण्यामध्ये गेलेला आहे। म्हणजे ओडिशा सरकार, ज्या सरकारची जबाबदारी असते की नागरिकाच्या प्रत्येक मौलिक अधिकाराचं रक्षण करणं, परंतु ओडिशा सरकार जे संविधानाची शपथ घेऊन निर्माण झालेलं सरकार आहे, परंतु त्या ओडिशामधील भाजपाच्या सरकारने आमच्या मौलिक अधिकाराचं हनन केलेलं आहे। त्याच्यामुळे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाबासाहेब साहेबांनी असा निर्धार केला की 4 चरणांमध्ये आपण हे आंदोलन निर्धारित केलं। त्याचा पहिला टप्पा 7 जानेवारी भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, त्यांच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदय यांना। दुसरा टप्पा आपला 15 जानेवारी भारतातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण 1 दिवसीय धरणा प्रदर्शन घेतला। आंदोलनाचा तिसरा टप्पा 25 जानेवारी आपण भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण निषेध रॅल्या काढल्या। पण या 3 चरणं घेतल्याच्या नंतर सुद्धा अद्यापही केंद्र सरकार आणि राष्ट्रपती महोदयांनी याच्यावरती कारवाई केलेली दिसून येत नाही। म्हणून नाईलाजाने आम्हाला उद्याच्या 25 फेब्रुवारी रोजी लाखोच्या संख्येने नागपूरमध्ये राष्ट्रव्यापी विशाल महारॅली आपण आयोजन केलेली आहे आणि याची माहिती जनमानसामध्ये जावी, लोकांना सुद्धा कळावं की भारताचा, देशाचा कारभार हा लोकशाही पद्धतीने चालतो, संविधानाच्या माध्यमातून चालतो, परंतु या देशामध्ये फक्त नावाला संविधान आहे, परंतु मनमानी कारभार या देशामध्ये सुरू आहे आणि याची माहिती जनमानसामध्ये जावी म्हणून भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून आणि धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि ह्या 22 तारखेच्या विशाल महारॅलीसाठी शेकडोच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये विविध छोटे मोठे ज्या काही बहुजन समाजाच्या संघटना आहेत त्यांनी सुद्धा या राष्ट्रव्यापी विशाल महारॅलीला पाठिंबा दिलेला आहे आणि सक्रिय सहभाग सुद्धा उद्याच्या 22 तारखेच्या विशाल महारॅलीमध्ये सातत्य घेणार आहे। आज या पत्रकार परिषदेमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत, राष्ट्रीय मूल निवासी वारकरी संघाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत, भारत मुक्ती मोर्चा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याच वारकरी संघाचे पद्माकर शिंदे साहेब या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत, लहुजी क्रांती मोर्चाचे
भूषण झोंबाडे सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तस्लीम काझी साहेब, हे सगळ्या बहुजन समाजाच्या संघटना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या उद्याच्या रॅलीमध्ये सहभागी आणि समर्थन देण्यासाठी या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत. ही माहिती साधून देण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपली ही जी बातमी जी आहे, लोकशाहीचा चौथा खांब आपण प्रचार प्रसाराला मीडियाला आपण मानतो, त्याचे कर्तव्य आपण पार पडाल आणि जनमानसामध्ये आपल्या ह्या TV चॅनलच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून ही बातमी छापून आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभाचं कर्तव्य पार पडाल अशी अपेक्षा या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी करतो. धन्यवाद.